नवी मुंबई की महापौर सुजाता पाटिल ने शहर को पानी की आपूर्ति करने वाले मोरबे बांध का निरीक्षण किया। उन्होंने बताया कि वर्तमान में बांध में लगभग 70% जल भंडार उपलब्ध है और जलस्तर संतोषजनक स्थिति में है। महानगर पालिका द्वारा बांध की स्थिति पर लगातार नजर रखी जा रही है और नागरिकों को पेयजल की किसी प्रकार की समस्या का सामना नहीं करना पड़ेगा। उन्होंने यह भी बताया कि उपलब्ध जल भंडार जुलाई तक शहर की जरूरतों को पूरा करने के लिए पर्याप्त है। इस दौरान उन्होंने नागरिकों से पानी की बर्बादी रोकने और जल का सावधानी पूर्वक उपयोग करने की अपील की। आपले आदरणीय वनमंत्री, नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेबांचं एक दूरदृष्टी म्हणावी लागेल, की आपल्या आज मालकीचं मोरबे धरण आहे. नवी मुंबईकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत नाही, जसं इतर शहरांमध्ये होते. त्या पद्धतीने नवी मुंबई शहर पाण्यासाठी समृद्ध असं शहर आहे. आज आपलं जे धरण आहे ते 88 मीटरवर भरतं पूर्ण आणि आज उन्हामुळे बोला किंवा आता वर्षभर आपण ते पाणी वापरलेलं आहे. 72 मीटरपर्यंत धरणाची आता भरलेलं आहे आणि त्याच्यात 17% पाणी वापरायोग्य आहे. तर नक्कीच पाणी आपल्याकडे आहे मुबलक. जुलैपर्यंत आपल्याला पाण्याचा साठा म्हणजे आपण योग्य रीतीने जर त्याचा वापर केला तर नक्कीच जुलैपर्यंत आपल्याला कुठलीही चणचण भासणार नाही. आज जे आपण 10% चं शटडाउन घेतलेलं आहे, तो ह्या कारणास्तव घेतलंय, की निसर्गाला काय मंजूर आहे. आता सांगितलं जातं पाऊस उशिरा आहे. तर उशिरा पाऊस झाल्यानंतर मग पुढे भविष्यात आपल्याला पाण्यासाठी वणवण नको व्हायला आणि पावसात काही त्रासदायक नको म्हणून आतापासूनच एक आपण दक्षता म्हणून ही 10% कपात नक्कीच जाहीर केलेली आहे आणि नागरिकांना माझं माझं हेच आव्हान असणार आहे. आता जे पाणी कपात आपण करतोय ते भविष्याच्या दृष्टीने आपले एक सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा आपल्या भविष्यात आपल्याला पाण्याची वणवण नको म्हणून केलेली आहे. तर नक्कीच ह्याच्या बाबतीत आपण पॅनिक होऊ नका आणि पाणी आपल्याकडे मुबलक आहे, पण त्याचा योग्य असा वापर करा. नक्कीच गाडी धुण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी जे आपण पिण्याचं पाणी आपण वापरतो ते शक्यतो टाळले तर आपल्याला नक्कीच भविष्यात पुढे पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार नाही. आत्ताच मागील काही दिवसांपूर्वी पाणी गढूळ येतंय असं बऱ्याच ठिकाणावरून तक्रार आली. तर नक्कीच आपण 15 दिवसापूर्वी जो शटडाउन घेतलेला त्यामध्ये पूर्ण 3 दिवस आपल्या लाईन कोरड्या होत्या पाण्याच्या आणि आता जर इथं मोरबेवर पाण्याची आम्ही तपासणी केली, पाणी जे बघितलं तर बिलकुलच ते गढूळ नाहीये. हे एवढंच नाही तर उपमहापौर साहेब, आपले पाणी पुरवठा अधिकारी सर्वांनीच ते पाणी पिऊनही बघितलं. ते पिण्यायोग्य असं शुद्ध पाणी आहे. तर नक्कीच गढूळपणा इथं नाहीये आणि ह्यावर प्लस आपलं भोकरपाडा इथं ट्रीटमेंट ही केली जाते पाण्यावर. विविध ठिकाणी आपल्या जिथं-जिथं आपल्या टाक्या आहेत तिथंही चाचण्या केल्या जातात. तर जे गढूळ पाणी येतं ते लाईनमध्ये ते मूर वगैरे किंवा माती असल्यामुळे गढूळ पाणी येऊ शकतं. ह्याच्यात पॅनिक होण्यासारखं काही नाहीये कारण ऑलरेडी 750 हून अधिक चाचण्या प्रत्येक प्रभागात गेल्या आहेत आणि पाणीचं जे पी-एच बोला किंवा पाण्याची क्लोरिनायझेशन जे प्रमाण आहे ते योग्य रीतीचं आहे. त्याच्याने कोणीही आजारी पडू शकत नाही आणि नक्कीच नागरिकांना आव्हान आहे कारण आत्ता उन्हाळा तापतोय, उष्माघाताचा त्रास होतोय. त्यामुळेही पोटदुखी, उलटी, जुलाब सारखे आजार पसरतायत. तर नक्कीच हे पाण्यामुळे नाहीये कारण पाण्याची पाहणी मोरबे धरणावर केल्यानंतर नक्कीच आपण चांगलं शुद्ध पाणी पितोय याची गॅरंटी म्हणजे देऊ शकतात आणि आपलं पाणी आपल्यापर्यंत येताना ते पाणी नक्कीच प्रत्येक स्तरावर त्याचं टेस्ट केलं जातंय. योग्य पाणी पुरवठाच आपल्या नागरिकांपर्यंत केला जातोय. ह्या पाहणी दौऱ्यामधून मला नागरिकांना एवढंच आवाहन करायचंय
की आता येणारं गढूळ पाणी ते मागच्या शटडाऊन जे आपण घेतलेलं त्याच्यामुळे झालेलं आहे. आता ह्या 1-2 दिवसामध्ये अशा कंप्लेंट्स आता नाहीच आहेत आणि भविष्यात पाऊस पडल्यानंतरही गढूळ पाणी येऊ शकतं. कारण जेव्हा पाऊस पडतं तेव्हा सगळीचकडे पाणी ढवळलं जातं, वर मूर येते, त्याच्यामुळे येऊ शकतं. पण नक्कीच या चाचण्या आणि शुद्धीकरणाची प्रोसेस ही अशीच चालू राहणार आहे. जिथूनही कंप्लेंट येईल तिथं त्वरित पालिकेच्या माध्यमातून पोहोचून तिथं चाचण्या केल्या जातील. तिथलं तर काय प्रॉब्लेम आहे तिथं पाण्याचा कलर किंवा दुर्गंधी जरी असेल किंवा इतर गोष्टी काय प्रॉब्लेम आहे तो बघितला जाईल आणि त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाईल. तर नागरिकांना एवढंच आव्हान आहे की आपण पाणी जपून वापरा. आपल्याला इतर शहरांच्या मानाने आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला मोरबेसारखं असं समृद्ध पाण्याचं स्रोत अवेलेबल आहे. ते आपण जपून वापरलं तर नक्कीच भविष्यात आपल्याला पाणी